श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करिकृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेदभेदा करुनी. आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करिकृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकट व्यथान बाधती. आता उज्जयिनी नामनगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊन या. कोणे एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला रवी ग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रह पीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे. आधी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्वही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळीत ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता आणि त्या इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ. परी रवी असे महाबळी सर्वान माझी आतुरबळी प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी ऐसे म्हणवित वनस्पती पोषितसे. जयाचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवांस निशिराज महारूपस षोडशकळा जयाची. तो न गांधीच कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत ऐक राया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर जैसी काते खडगाची धार तयाचा न कळे पार सर्व ग्रहां माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार क्रूरता जयाची अतिथोर परितो पूजकांसी कृपा कर मंगल करी सर्वदा. गर्व धरुनी पूजा न करीती मग तो खवळे उग्र मूर्ती विलया जाय संतती संपत्ती शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकांसी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित बंधू असे महाबळवंत बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहां माझी. बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयाच्या पूजनी सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे. बुधग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्याही कार्यासही तूट तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी कोणासी निष्ठुरता तो न करी संसार चिंता हरी प्राणीमात्राची सर्वथा. मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वात इंद्रादी देवा समजता. गुरु ज्ञानाचा नकळे पार भाविकांसी तो करुणा कर कर्माचा करी चूर भव भय व्यथ्यसी. दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाच्या साम्यासी नसे दुसरा. त्यापुढे नुरेची धारा कल्पनेचा कदाही म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा. गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी. शिव करी गुरुपूजनासी तेथे पाडकाया इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम. तव सहावा पंडित बोलिला शुक्र ग्रह असे बहुभला जणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्रे करोनी. शुक्र गुरु तो दैत्यांचा त्रिभुवनी धाक वाहती जयाचा पार न कळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार तो करी कर्मांचा चूर विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता. शुक्र पूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्यासी नाही पारावर. जो दिव्य देही निरंतर एकाक्ष तो आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्रे होती दूर सर्वाभिष्ट परिकर प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जाणपा. ऐसे हे 6 ग्रह ऐकोनी राजा
तर्जनी मस्तक डोलवी बोजा, म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडित याते स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून, कैसी त्यांची नामे खूण, त्या मूर्तीसी बोलिजे. मग संकेते बोलती पंडित, राहू आणि दुसरा केतू, हे उभयता अति अद्भुत दैत्य कुळीच्या असती, मातंग जातीचे दोन्ही, दृष्ट क्रिया म्हणवोनी. त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी, चळाचळा कापती. राहू पिढी चंद्रासी, केतू तो सूर्यासी, ग्रहण बोलिजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसत असे. प्राणी मात्र सर्वजन, त्यांसी न सांडिती पिढे विण, परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करिता ती. राहू महापीडक अनिवार माया, तद्रुपची केतू जाणराया. उभयतांची एकचर्या, पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर, जनासी पीडा करीती फार, म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतूंचे करावे. तव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात, बलाढ्य होय अति अद्भुत, न कळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा. ग्रह दिक्पाळांवरी छापा, तया शनिग्रहाचा, ज्यावरी तो कोपासी चढे, तयावरी नाना विघ्ने येती रोकडे. तयाचा संसार बिघडे, न राहे कल्पांती. शनी देव महाक्रोधी, जयाचा पराजय न युद्धी. देवदानवा त्रिशुद्धी, दुःखदाता शनिदेव, जो का भाविक सज्ञान नर, या ग्रहाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर, त्यावरी कृपा करी शनिदेव. शनैश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली, चरणपंगू सुरत चांगली, पूजा करी काळ भैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर. अथवा जो कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनैश्चर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेने कृष्ट भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळा झाला निश्चिती. अश्वांच्या नेत्रांप्रती अंधत्व आले तक्षणी, तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुण नयेची अणुमात्र. जव दृष्टी फिरवी शनैश्वर, तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हासुनी बोले सप्रेम, म्हणे पुत्र जन्मुनिया काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताच ऐसे करी, पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलिला हासोन, करी टाळी वाजवी गरजोन, सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी, ती ऐकावी आता चतुरी, चित्त देऊन या. त्या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तक्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत बैसले, तेव्हा विमानासहित. तव पहाते झाले सभा पंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी, जाऊनी नमन करी चरणी. तव टाकीला झडकारोनी शनिदेवाने, म्हणे तू राजा ऐसा मस्त, टवाळी करीसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात दावीन पाहे आताची. तू फार करीतोसी टवाळी, नसतीच चढविली कळी. तरी कन्या राशी समूळी, तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे माझा चमत्कार, तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर, विमानारूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दिनासी. अन्याय घाली पोटासी, कृपाळुवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव, म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव. तेव्हा मनी खिन्न जाहला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणत असे पंडिताला, आम्ही महाग्रह उगाची छळीला. तो आता कष्टविला आम्हाला, तरी कैसे करावे आता. जे जे पुढे होणार, म्हणून बुद्धी सुचे तदनुसार. तरी जे असेल लिखिताक्षर, तैसे आता होईल. राव दिलगीर जाहला मानसी, विसर्जन करी सभेसी. जाता जाहला मंदिरासी, काही अंतरी सुचेना. करून या संध्या स्नान, मग करीतसे भोजन. तदनंतर करिता झाला शयन, नावे कपलंगावरी. ऐसे करिता एक मास, जाहला राया विक्रमास. मग काय वर्तले त्या कथेस, तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अति क्रूरस्थानी. जेणे त्रासिले बहुत प्राणी, अभाविका पीडित असे. तेव्हा पंडित बोलती वाचे, राया पूजन करी शनिग्रहाचे. 7.5 वर्षे नेमाचे, सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हसला शनीसी, तरी तो कष्टविल तुम्हासी. जो का गांजी तो त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करून या एकाग्र, ऐकावा पूजेचा प्रकार. जेणे करोनी शनेश्वर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन. अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर. मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली या जाण, पुगी फल ब्राह्मणासे देऊन. 23 सहस्त्र जप संपूर्ण, यथा सांग करावा. जपसंख्या जाहलियावरी, चतुर्थांश हवन करी. हवन झाली या उपरी, दाने करावी शनीची.
मग जप करत्या ब्राह्मणासी शनैश्चर रूप मानुन त्यासी दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होता पूर्ण संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता तैसे रक्षी निज भक्ता. पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडितांना शनी न मानीचा आम्हाला तोची माता पिता व्हायला रक्षितोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपल्या गृहासी. जे होणार असेल ते निश्चयसी घडून येईल न टळेची. ऐसे बोलोनिया उत्तर काय झाला चमत्कार. चित्त करोनिया स्थिर श्रवण करावे सर्वाही. असो मग कोणे एके दिवशी 2 प्रहरांच्या समयासी कारवान वेशे उज्जयिनीसी. घोडे विकावया आले शनिदेव रूप पालटोनी आपुले. वारू विकावया आणिले तव तेथे गिराईक पातले. रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे राबो तयासी म्हणे शनिदेवो. वारू फिरविनी पहा हो मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवित चाबुक स्वारासी वरी बैसवित. तेणे घोडा फिरविला चौ गगनात अतिउत्तम फिरत असे. तव दुसरा घोडा अबलख त्याचे मोल रुपये 1,00,000 तो सोडून तात्कालिक आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासीच बैसवले. घोडा फिरविता राव बोले अतिउत्तम फिरत असे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा. घोर अवस्था होय चित्ता केवी वर्तले म्हणबोनी. दूरदेशी अति उजाडी जेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली. तव नवल परिवर्तली वारू नाही नदी गुप्त झाली झाडाझुडांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी. वारू आणि कवनासी काय विचार पै जाहला. तव असतासी पावला वासरमणी अंधकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेली यावरी उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी राजा विक्रमा पण. तव तेथोनी 4 योजने दुरी तामलिंदा नामनगरी. तेथे जाता झाला ते अवसरी हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमुचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर कोसी 2 कोसी 4 परी कोठे न दिसे राजेश्वर. मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी सत्वर शोधोनी आणा रायासी. नाहीतरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोधन लागे तत्वता सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले सौदागरासी बोलाविले. म्हणे वारूचे मोल काय वहिले ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी देशपट्टणे धुंडिली. नगरी झाली ऐसी परी इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदा पुरनगरी ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार जातीचा वैश्य धनाढ्य तोर. तेव्हा तयाचे दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणून आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमुचा मुलुख दूरदेशी क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक अति उत्तम षड्रसाधिक. भातपुऱ्या सांडगे देख करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया उठा वेगी जेवावया. भोजन करोनी लवलाह्या मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान. तदनंतर साहिता झाला भोजन. उत्तम प्रकाराचे पक्वान सेवुनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे कथिले तयासी. तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका नाम तिचे अलौलिका. तिचा पण हाची देखा इच्छिला वरवरावा. परी तिसी न मिळे इच्छावर वैश्य शोध करी निरंतर. तेव्हा हा विक्रम राजा परिकर म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी बाई उत्तम वर आणिला तुझसी. आता तू माळ घाली यासी न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर
32 लक्षणी परिकर, हा भाग्यवंत जानवर यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी, परी न भरता मम मानसी, तव नवरी त्यासी निर्धारे. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान, भाषणावरून प्रमाण सर्व कळो येईल. ऐसे वतता झाली सांज, तव अस्तासी गेला भानुराज, पित्यासी म्हणे महाराज पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी, अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला, जेथे होती चित्रशाळा, तेथे हंस मयूर कोकिळा नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहु कुशलता, वारू आणि गजरथा, चित्रकारे चित्रे रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तक्षणी, त्यावरी पासोडा लेप दोन्ही अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग, जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अतिनिकुती. भरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीत असे फडफड, समया जळती धडधड चतुष्कोणी चारपई. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ते कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगिल्या विण सुटेना, देवादिका सर्वांसी. तरी हे शनी देवाचे छळण, त्याने ही माया रचिली जाण. आता होणार ते होया आपण, जो सर्वांसी पीडित असे. ऐसा मनी करुणी विचार, मग निद्रा करी राजेश्वर, तया पलंगी साचार सावधान निजांतरी. नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार, म्हणून निद्रा नये साचार, परी मुख आच्छादन केलेसे. राये केली ऐसी परी, मग वैश्य कन्यका काय करी, पंचारती घेऊन करी आली रंग महाला कारणे. तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोतियांचे हार, केशर कस्तुरी कर्पूर सुगंध द्रव्ये आणली पै. पायी पैंजण नुपुरे, ती झणत्कार करीती गजरे, पदकांशी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकत असे. ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ, मृगनयनी विशाळ भाळ, येऊनी उभी ठाकली. राव निद्रेचे मिश करुनी, पलंगी पहुड लासे जाण, तो न उठे ऐसे जाणून मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊन हाती, आलोलिका होय शिंपती, तरी जागा न होय नृपती. कोणीही प्रकारे करुनी, ऐसी एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी. मुक्ताहार ठेवून खुंटी, निद्रा करी सचिंत, तव निद्रा आली कामिनीसी. मग राव उघडिता मुखासी, विचार केला निजमानसी. मी सत्वधीर म्हणवितो, परोपकारी माझे मन, पापास भीतो रात्रंदिन. ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निज मानसी, तव तो निद्राभर कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव. खाली उतरोनी सावयव, हाराची मोतिये भक्षितसे. राव पाहुनी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढूनी, तरी ब्रीद जात असे निरसुनी. परासी दुःख न द्यावे म्हणून ब्रीद असे माझे हे, परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. ग्रहदशेचे मान सत्य, परी हार न काढावा. ऐसा निश्चय राय केला, इकडे सर्व हार हंसे गिळिला. ते पाहुनी राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबडोनी, म्हणे हा पित्याने वर आणिला जाण अतिमूर्ख नपुंसक. मनी क्रोध आला भारी, उठोनी चालिली झडकरी. तव ती हार पाहे खुंटीवर, तेथे काही दिसेना. हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका. हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप, तरी हार देई माझा झडकरी. तुझ पचणार नाही चोरी, ऐसी या गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मग त्वा जावे आपल्या पंथी. याची चर्चा झाली या निश्चिती, नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका. येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालीसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तक्षणी, म्हणे इच्छावर आणिला मज लागोनी. त्याचे लक्षण अतिउत्तम, तुम्ही ठक चोर आणिला घरा. तो तस्कर विद्ये माझे पुरा, तेणे चोरिले माझी हारा, तरी तो मागुनी घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी, तुझ विश्राम दिदला कासयासी. तरी तू का हार घेऊन बैसलासी, बरा झालासी उतराई. उत्तम भोजन दिदले देखा, आणि ही अर्पिली निज कन्यका. ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी. बराच फेडीला उपकार, देई माझे कन्येचा हार.
मगत्वा जावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी. हा कर्मभोग ओढवला सायासी, नसतेची विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला. तेने सेवकांशी हुकूम केला, बंधन करावे या तस्कराला. मार द्यावा निष्ठुरपणे, यासी मारिल्या वाचून. हार हस्तगत न होय जाण, हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पै याचे. मग त्या सेवकी धावोनी सत्वर, बांधिला तो मुसाफर. अतिशय दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारिती अतिनिष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारून केला जर्जर, म्हणती हार देईगा सत्वर. महानिर्दय निष्ठुर, दया न ये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हापासी. कष्टवितोसी शरीरासी, वृथाची जाण कायसा. तो वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते जाहले रायापासी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा ठाकिला. मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझ पाशी. तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐके राया चंद्रसेना. हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्वत्र. न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याची काय करुनी हळहळ, होणार ते होतसे. बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता झाला. सेवकांसी म्हणे उठा सत्वर, तोडा याचे चरण कर. टाकून द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळीक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुख शनिश्चर, सुचून दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठिले झड करोनी. राया विक्रमासी चालिले घेऊनी, त्या नगराबाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडी ते झाले करचरणांसी. अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढवले. तेव्हा हात पायचारी, तोडिले त्याचे निष्ठुरी. टाकोनी ग्रामाबाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला. ऐसे बोले उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज. करचरणांविण आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण, शरीरी पीडा अतिदारुण. तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हात पायांचे दुःख भारी. जैसा मत्स्य तळमळ करी, उदकाविण जाण पा. कोणी येतात वाटसरू, त्यासी पाहता येत गहिवरू. ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे. ताडण बंधन करावे, ऐसा धाक जनांसी. ऐसे असता झाला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास. परी दया न ये कोणास, ग्रहदशा म्हणवोनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी. निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दिनासी. ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनैश्चरासी कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची न कळे खोली. सीमा झाली तत्वता, परी आता पिडू नये तत्वता. केली रायाच्या मनी प्रेरकता, चंद्रसेन द्रवला चित्ता. म्हणे अन्न उदक देत जावे, अन्न उदकाची आज्ञा जाहली. नगर जनांसी दया आली, ते आणून देती नित्यकाळी. कनवाळू कृपाळू जन, अन्न उदकाचा होतसे सुकाळ. परंतु करचरणांविन पांगुळ, त्या अतिदुःखे होतसे विवळ. चैन न पडे क्षणभरी, ऐशी क्रमिली वर्षे दोन. तोवरी दुःख शोषिले अतिदारुण. ऐसे कर्माचे विंदान, भोगिल्या विण सुटेना. तव कोणे एके दिवशी, तेलीन बैसोनी शिबिकेसी. जात होती सासुऱ्यासी, तया मार्गाने. त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जयिनी नगर. सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जयिनीहून स्नुषा आणली मूळ करोनी. तव ती त्या मार्गावरून येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमाकाणे. मनी म्हणे राजा कोणे आणिलासे या स्थानी. मग ती खाली उतरोनी कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हातापाया वाचोनी, कोण अवस्था शरीराची.
राजा अवलोकी तेलिणीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे, काय वृत्तांत ग्रामाकडे सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया, परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणून जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्मभोग जाण निरुते, ग्रहदशा फिरली माते हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तयेसी, जे जे वर्तले ज्या समयासी, ते ऐकोनी म्हणे विक्रमासी, धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलीण काय करीत, रायासी शिबिके माझी बैसवीत, आपुल्या गृहासी घेऊन जात अत्यादरे करोन या. तव तो तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वसुरासी, हा विक्रमादित्य निश्चयेसी, धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी, परी हे दशाग्रहाची. हा माळवा देशीचा धनी, जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी, दैवे लाधला आपणा लागुनी, म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी, आपण तस्कर टाकीला जो बाहेरी हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वर, तरी आणीन तया तस्करा, दया उपजली मम अंतरा, दीन अनाथ म्हणबोनी. मग राव म्हणे भला रे भला, आणावे तया तस्कराला, प्रतिपाळ करी वहिला अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकुम केला रायाने. मग तेली आला घरा कारणे, तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहेतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी, विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हाकावा माझ्या घरा, देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी, तुझे उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिडे. ऐसे करिता काही एक दिवस होते झाले विक्रमास, तया तेलियाचे घरी रात्रंदिवस घाणा हाकीतसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करोनी. मग कोणे एके दिवशी सायंकाळ जाहली निशी, घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानात आणि राजेश्वर, राग आळवी तसे मधुर सुस्वर कंठे करोनी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपावळीच देख प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या माडीत राजकन्या अतिरूपवंत, नामे पद्मसेना निश्चिंत बैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस, म्हणे कोणे केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपावली तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहून यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग नामे करून, तेथे राग आळवी तसे. पद्मसेना म्हणे परिचारिकेसी, हा पुरुष रागज्ञानी विशेषी, राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर, जेथे असेल तो नर, येथे आणावे गेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी नगरी शोध करीती तक्षणी, तब तो तेलियाच्या घरी घाणी हाकीत असे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती, की चौरंगा केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाणा हाकीत बैसला. तोची करीत आहे रागरंग, परी स्वरूप दिसत आहे बेढंग, जैसे का शिमग्याचे सोंग, ऐसी या परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर, जीवे भावे करीन भ्रतार, वेध लागलांतरी. परिचारिका म्हणती प्रमाण, परी राया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण, शब्द न ये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हासी काही, तयासी येथे आणावे पाही. मग रायाशी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथोनी, येत्या झाल्या तेल्याचे दुकानी. मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊन चालिल्या, एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पै सत्वरी. मग त्या ते अवलोकिनी राजकुमारी अंतरी संतोषली. मग ती वदे चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी, तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेणे तृप्त होतील श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथान्यास गातसे सुस्वर, कंठ त्याचा अतिमधुर जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार, तव चंद्रसेन आपुल्या माडीवर ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी, रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता, परी हे निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमुची एक विनवणी, येऊनी पहावे निजनयनी, मग येईल कळवणी सर्व अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता न ये साचार, म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली,
पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करून या. राजा विक्रम त्या माडीवर बैसलासे चिंतातूर. तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत म्हणे उज्जयिनी मज होईल प्राप्त. क्लेश भोगले अत्यंत परी कृपा न करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा टाकला. म्हणे ऐक राया विक्रमसेना मज न ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झडकरोनी परी ते नाहीत कर चरण. तेव्हा तैसासी भूमिशयन लोटांगण घालीत असे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रम धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन म्हणे मनुष्य देहा न पिढी जाण. हेची द्यावे मज वरदान कृपाळुआ शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यांसी नाही सोसवणार. तरी तू कोणासी न पिढी साचार हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकोनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रम राव. परपिढेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हातपाय राज्य छत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वर म्हणो ये परम दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी राव कर चरणादी रूपासी. पहिल्याहून अतिविशेषी सुंदर कायापै केली. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळ वा कृपा करी हेची मागणे साचारी. न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझं दुःख दिधले. दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझं दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देव दैत्य. ते श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरु माऊली. मग हस्ते जोडून ते वेळी विनंती करी तयासी. अहो जी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षांते. मग गुरु म्हणे का मजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे आमुचाराशी घडी एक जाणपा. मग मी वदलो ते वेळा तुम्ही करिता माझा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्षे पदरी धरी. 2.5 वर्षांची परी थोडकीच असे परी तेन मानीच गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू. पुन्हा मनी केला विचारू की गुरुसी गांजावे. गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली. गुरुवचन न मानिता येवेळी अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनैश्चरा आम्हावरी कृपा करा. न यावे आमुच्या शरीरा हेची आता मागत असे. मग मी प्रसन्न झालो ते क्षणी 7.5 प्रहर येतो म्हणून. तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन. मग आज्ञा दिली गुरुने. गुरु विचार करी निज मानसी. स्नान संध्यादी स्वकर्मासी. करिता दवडीन 1.25 प्रहरासी. मग तो शनी काय करील ऐसा गर्व धरिला मनात. तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारिले चित्तांत काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ. तेव्हा गुरु झाला होता वेळ. म्हणे मृत्यूलोकी गंगाजळ तरी स्नाना लागी पै जावे. शनिग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया. शनैश्वर पातला तयापासी खरबुजे होती 2. ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊनी 2 पैसे देत तया. मग स्नान करुनी ते वेळी धोतरात फळे बांधिली. झारी शोभे करमळी चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी तेथे काय झाली परी. राव प्रधान समसरी 2 पुत्र दोघांची. ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी. 2 प्रहर झाले तयांसी वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना इकडे उशीर झाला भोजना. तेव्हा सेवकांसी केली आज्ञा धुंडूनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखिला विप्र हाती झोळी खरबुजांची. तव सनेश्वरे केली माव फळांची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखिला ब्रह्मदेव म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी स्त्राव होतो दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोनी. मग ते पाहती सोडून तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा
महादुष्टा पतित खळा ब्रह्मवंशी अमंगळा दया नाही तुझा अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी रायापाशी आणिले. राया सन्मुख उभा करून सेवक सांगती वर्तमान. हा बाळ हत्यारी ब्राह्मण याने उभयतांसी मारिले. ऐकताची रायासी आली मूर्छना. मनी म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तो मना नाही आला तुझ्या की. ब्राह्मण नोहे हा काळ याने गिळिला माझा बाळ. तरी यासी नेवनी तात्काळ सुळावरी देईजे. ऐसा हुकुम होता रायाचा. सूळ करविला लोखंडाचा. नेवनी रोविला पैसाच्या नगराबाहेरी. तव भृगुच या मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला आकांत तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तक्षणी सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापासी. तेव्हा न सुचे काही गुरुसी ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरुवधे सेवकाला आता सुळीन द्यावे आम्हाला. 10,000 रुपये तुम्हाला देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी सुळीन द्यावे निश्चयेसी. मग अवलोकावे नेत्रेसी कैसे होईल ते. ऐसे करुण शब्द बोलता तया. मग त्या सेवकांसी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण 1.25 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र 2 जण आले वारून सहित. जेणे रायासी जाणविले त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकांसी आज्ञा पिले सुळी न द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर येऊनी नगराबाहेर. सांगितला समाचार सुळी न द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊन या रायासी आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गदित. म्हणे मज नव्हते विदित. मी दूषण लावोनी वधित. होतो तुम्हा गुरुराया. धिक्क धिक्क हा संसार मी महापापी अनिवार. केवढा केला अविचार राज्यमध्ये करून या. तेव्हा सद्गदित झाला नृपती. गुरुचरण धरले प्रीती. स्फुंद स्फुंदोनी रडे निश्चिती. मी अपराधी गुरुराया. नेणतपणे झाला अविचार. तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा. हा अन्याय नाही तुझला. ही शनैश्वराची कळा दुःख दाविले दयाने. मग जोळी आणवणी पाहती तव ती खरबुजेच दिसती. शिरकमळांची आकृती अदृश्य झाली तत्काळ. असो राये करविले भोजन. गुरु पंक्तीस बैसला आपण. आणखीही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिधली राया भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊन गुरुने प्रयाण केले तेथोने. मग शनिदेव आले गुरुपाशी नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक झाली कैसी ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनेश्वरा. 1.25 प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येता असी खरा. तरी मग काय होते कळेना. तू ग्रहा माझी ग्रहश्रेष्ठ. जीवांची देती बहु कष्ट. मी गुरु तुझ अतिश्रेष्ठ बरा उपकार फेडिला. असो जे झाले ते बरे झाले. परी ऐसे कोणा न कष्टवी वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हासी गर्व झाला म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करी बाळकाला अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी. म्हणे आता येतो मी तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी काय करीसी येऊनी. परी येशील तेव्हा सांगून येणे. ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी. क्षण एक लपला कैलासी. मग वदता झाला शनीसी तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज भेणे लपले ती देवादिदेवा. हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज. म्हणे धन्य तुझे उरतेज. मग कृपा करुणी सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी. वनवास भोगविला तयासी. आणि ग्रह येता सीतेसी रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवूनी निरुते रावण पोढे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी. ते वदते झाले मजला गुणी. तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी. ऐसी दशा तुमची तरी येथे तुमचे काही न चाले. गरिबांची कष्टविता बळे. हे सामर्थ्य नव्हे आगळे. उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनी वदे नारदासी. आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन. ऐसे बोलून या वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन. तरी हे अनुचित असे जाण वैरियांच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले. मग पालथे ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनैश्वर. षण्मासात सहपरिवार निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्रपौत्रांसहित पै.
हरिश्चंद्रासी आला शनी 12व्या अति क्रूर स्थानी पीडिता झाला कौशिक मुनी राज्यभ्रष्ट तो केला पुढे अति दुःख दिधले तयासी स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी स्वये विकला डोंबासी तेथेही जाचिले बहुत ऐसे कष्टविले राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा दुःख दिधले हे विक्रमोत्तमा पिढीयली दमयंती ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया भगांकित झाली सर्व काया ऋषी शापे करोनिया ग्रह आला चंद्रासी स्पर्श केला गुरुपत्नीसी कलंक लागला चंद्रासी ऐसे झाले जाणपा ग्रह आला वसिष्ठासी क्षय झाला शतपुत्रांची तैसेच पिढिले पराशरासी मत्स्यगंधा भोगिली पांडव ग्रह दशा भोगित राज्य हरवून गेले वनात कौरवांचा क्षय केला क्षणात ग्रह येताची तत्काळी तैसासी श्रीकृष्णाशी ग्रह आला स्यमंतकाचा डाग लागला तो कोणत्या कारणे निघाला हरिविजयी ती कथा मग कृष्ण म्हणे शनैश्वर तू महासमर्थ होसी खरा सर्वत्रांसी तुझा दरारा देवदानवादिकांसी ऐसे देवादिकांसी त्रासिले त्यात तुझला काहीसे दुःख दिधले किंचित चमत्कारासी दाविले समजावया तुझ लागी मग विक्रम उठे झडकरी साष्टांग नमस्कार करी धन्य धन्य शनैश्वरा अवधारी पावन केले मज लागी आता मी तुझ अनन्य शरण कृपा करी अनाथा लागून हेची द्यावे वरदान न पिढी प्राणी मात्रासी मग शनी म्हणे विक्रमासी धन्य तू परोपकारी होसी परपीडा निवारितोसी उपमा नाही तुझ लागी तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर रायासी देता झाला निजवर हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर तयासी पीडा न करी मी भावे करिता श्रवण पठण आदरे ग्रंथ संरक्षण त्यासी रक्षिमी रात्रंदिन कृपा करीन सर्वथा जो का श्रवण पठण न करी आणि ग्रंथाची हेलना करी तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी श्रवण पठणाचा ऐका विचार नित्य अथवा शनिवार श्रवण पठण करी जो नर उपोषणे अतिसंतोषे जरी न करवे उपोषणासी तरी श्रवण करावे अहर्निशी तेणे संतोष मम मानसी मम पीडा न करी तत्वता हे वचन माझे नेमस्थ विक्रमासी भाष देत त्या नरासी मी भाग्यवंत करीन जाण निर्धारे ऐसा वर देऊनी रायासी शनिदेव गेले निजस्थानासी पुढे कथा वर्तली कैसी ती श्रवण करावी श्रोते हो राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्वर तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर जैसा सूर्य प्रगटला तव चंद्रसेन रावा आला पाहे तव देखे विक्रमाला जैसा मदनाचा पुतळा तटस्थ जाहला मानसी मग ते पद्मसेना राजकुमारी राया विक्रमाते वरी राव पुसे ते अवसरी आपण कोण महाजन विक्रम बधे साचार मी तुमचा असे चोर श्रीपती वैश्य सावकार बोलावा आधी तयासी तव ते धावली सेवकांची मांदी वैश्य बसला होता गादी म्हणती बुलाविले राया आधी सत्वर तेथे चलावे वैश्य उठला झडकरोनी येऊन रायासी नमन करी म्हणे राव म्हणे वैश्या लागून हाची तस्कर होय की वैश्य म्हणे रायासी आता चला मम मंदिरासी अवश्य म्हणून वेगसी चित्रशाळेसी पात्रे तव चित्रीचा निर्जीव हंस जेणे गिळले होते हारास तो पुन्हा उगाळी सावकाश जैसा होता तैसाची हार उगाळीता हंसाने तो पाहिला सर्वजने हे आश्चर्य सकळांकारणे म्हणती हे अघटित मग तो वैश्यवाणी बहु संतोषला निजमनी कन्या अर्पुनी चरणी विक्रमाच्या लागला जन म्हणती अघटित कला निर्जीव चित्रे हार गिळला दोष लाविला महापुरुषाला ते आजी कळू आले चंद्रसेन पुसे विक्रमासी आपण राहता कोणे देशी कोण नाम कोणे वंशी जन्म तुमचा सांगावा तव विक्रम म्हणे चंद्रसेना काय पुससी विचक्षणा मी असे उज्जैनीचा राणा नाम माझे विक्रम ऐसे ऐकता राजेश्वर घाली साष्टांग नमस्कार म्हणे अन्याय घडला थोर कृपा कळी दयाळा तेव्हाच की असते श्रुत तरी कष्ट का होते प्राप्त न कळता झाले अनुचित त्यासी उपाय काय असा विक्रम म्हणे राजेश्वरा हा आमुच्या ग्रहदशेचा फेरा पूजन न केले शनैश्वरा म्हणून कष्ट पावलो तव ग्रह नव्हता सानुकूळ म्हणून तव बुद्धी विकळ आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून ऐसे वदतोसी असो रायाने सोहळा केला फार फोडिले द्रव्याचे भांडार धर्म केला अपार याचक जन संतोषती मग तो तेली बोलाविला विक्रमे तयासी नमस्कार केला एकदेश तया देवविला सुखी केला तये वेळी चंद्रसेन हर्षभरित म्हणे मम भाग्यासी नाही अंत विक्रम जोडला जामात धन्य मी एक संसारी ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास मग पुसोनिया चंद्रसेनास आज्ञा मागत असे नृपती मग चतुरंग दळ सिद्ध करून हत्ती घोडे दासदासी जाण देशपट्टणे ग्राम देऊन जामातासी बोळविले
तव त्या सावकारे आपण नाना वस्तू अनर्घ्यरत्न विक्रमासे देऊनी बोळवण केली कन्याची. असो सवे घेऊन दळभार उज्जैनीसी आला राजेश्वर. नगर शृंगारिले सत्वर अति आनंद होत असे. मग सुमुहूर्त पाहुनी विक्रम बैसविला सिंहासनी. याचक तृप्त केले दानी चिंता चित्ती असे ना. मग हे शनैश्वर व्रत राजा विक्रमाचरित. पीडा गेली समस्त शनिप्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्थाविषयी नाही न्यूनता. यथामथी वर्णिली तत्वता श्रवण करा भाविक हो. हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्ने जाती निरसून. ग्रहपीडा अतिदारुण न बाधे कल्पांती. ऐकता कथा नवग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशांची. वार्ता ही नुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी निधिध्यास लेखक पाठक सर्वांस. ग्रंथ संरक्षितयास क्लेश विघ्ने न बाधती कदा. ही शनैश्वराची ख्याती केवळ शनैश्वराची मूर्ती. अहर्निशी जे का ध्याती त्यासी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र. भावे श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती हे प्रीती पावो शनैश्वराप्रती. कृपाळू तो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वांसी. इति श्री शनैश्वराची कथा त्याचा तोची वदविता. आपुली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंग. इति श्री शनैश्वर महात्म्यं संपूर्णम्.